15वा अध्याय. आता हृदय हे आपुले, चौफळवनी या भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरुची. एक भावाच्या डाळी, सर्वेंद्रिय कुडमळी, भरवनी पुष्पांजली अर्घ्युतेया. प्रेमाचे निभांगारे, निर्वाळूनी नेपुरे, लेवऊ सुकुमारे पदितिये. अनन्योदके धुवट, वासना जेथ तन्निष्ठ, ते लाविलेसे अबोट चंदनाचे. घनावली आवडी, अव्यभिचारे चोखडी, ती घालूनी जोडी आंगुळिया. आनंद आमोद बहळ, सात्विकाचे मुकुल, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. तेथ अहम हा धूप जाळू, सोहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. माझी तनु आणि प्राण, पाऊवा लेवऊ श्रीचरण, करू भोग मोक्षा निंबलोण आदरेसी. या गुरुचरण सेवा, पात्र होते या दैवा. जे सकळार्थाचा मेळावा, पाटू बांधो. ब्रह्मीचे विसवणे वेरी, उन्मेखुला हे उजरी. जे वाचे ते ये करी, सुधा सिंधू. पूर्णचंद्राची या कोडी, वक्तृत्वा घापे कुरोंडी. तैसी आणि गोडी, आखरा माझी. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. तैसी वाचा श्रोते या ज्ञानाची, दिवाळी करी. तेथ नाद ब्रह्म खुजे, कैवल्यही न सजे. ऐसा बोलू देखिजे, जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी. तैसी सासिनली बरवी, वाचा वल्ली. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा. तो देव होये शब्दाचा, चिठिकारू. जे ज्ञानान चोजवे, ध्यानासीही नागवे. ते अगोचर फावे, गोठी माझी. एवढे एक सौभग, वळघे वाचेचे आंग. गुरुपद पद्मपराग, लाहे जयका. तरी बहु बोलो काई, आजिते अनाठाई. माते ते वाचोनी नाही, ज्ञानदेवो म्हणे. जे तान्हे निमिया अत्यंते, वरी माझे या गुरु एकलवते. म्हणून कृपे एक हाते, जाला असे. पाहा पा भरोवरी आगवी, मेहू चातकासीची रिचवी. मज लागोनी गोसावी, तैसे केले. म्हणून रिकामे तोंड, करू गेले बडबड. तव गीता ऐसे गोड आतुडले. होय अदृष्ट आपयते, ते वाळूची रत्न परवते. उजू आयुष्य ते मारिते, लोभ करी. आधणी घातले हरळ, होती अमृताचे तांदूळ. जरी भुकेची राखे वेळ, जगन्नाथू. तिया परी श्री गुरु, करीती अंगीकारू. ते होऊन ठाये संसारू, मोक्षमयू. पाहा पाका इ नारायणे, ते या पांडवा उणे. की जे चिना पुराणे, विश्ववंदे. तैसे श्री निवृत्तीराजे, अज्ञानपण हे माझे. आणि लेजी ओझे ज्ञानाची. परी असो हे आता, रुळतसे शब्द बोलता. के गुरु गौरवू देखता, उन्मेषु असे. आता तेणेची पसाये, तुम्हा संतांचे मी पाये. ओळगेन अभिप्राये, गीतेचेनी. तरी तोची आता प्रस्तुती, 14व्या अध्यायांती. निर्णय केला कैवल्यपती, ऐसा देखा. जे ज्ञान जयाचे हाती, तोच समर्थू मुक्ती. जैसा शतमुख संपत्ती, स्वर्गीचिये. का शतैक जन्मा, जो जतन ब्रह्मकर्मा.
करीतोच ब्रह्मा आणूनो हे. नाना सूर्याचा प्रकाशो लाहे जेवी डोळसू, तेवी ज्ञानिया सौरसू मोक्षाचा तो. तरी येयाची ज्ञाना लागे कवणा पा योग्यता अंगी, हे पाता वितरागी जगी देखिला एकू. जेवी पाताळीचे धन दावील किर अंजन, परी होआवे लोचन पायाळाचे. तैसे मोक्षु देई ज्ञान एत किर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होआवे. तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणे नाही, हे विवरून ठाई ठेविले देवे. आता विरक्तीची कवणी परी जे येऊनी मनाते वरी, हे वर्म सर्वज्ञे श्री हरी देखिले असे. जे विषय रांधिली रसोये जेवणारा ठाऊवे होये, तै तो ठाय सांडूनी जाये जिया परी. तैसी संसारा समजता जाणवे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे तेची रुखाकार मीसे, सांगिज तसे विश्वेशे पंचदशी. उपडिले कवतिके ते येरी मोहरा ठाके, झाड वेगे जैसे सुके तैसे हे नव्हे. या एकी परी रूपकाचिया कुसरी, सारीज तसे वारी संसाराची. करूनी संसारू वावो स्वरूपी अहंते ठावो, होआवे या अद्यावो पन्हरावाहा. आता हे आघवे ग्रंथगर्भीचे चांगावे, उपल विजैल जीवे आकर्णिजो. तरी महदानंद समुद्रू जो पूर्ण पूर्णिमा चंद्रू, तो द्वारकेचा नरेंद्रू ऐसे म्हणे. श्री भगवान उवाच. ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम्, छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अगाये पांडुकुमरा येता पै स्वरूपाचे आघरा, करी तुसे आडवारा विश्वाभासुजो. तो हा येथ जगडंबरू साना नव्हे संसारू, हा जाणे महातरू थावला असे. परी येरा रुखा सारिखा तळी मुळे वरीची शाखा, तैसा नव्हे म्हणोनी लेखा नय्ये कवणा. का आगी की कुऱ्हाडी होयेरी गावा जरी बुडी, तरी हो का भले ते वडी वरचिली वाढी. जे तुटले या मुळापासी उलथवनी पडे शाखासी, तरी तैसी गोठी काईसी हा सोहपानो हे. अर्जुना हे कौतुक सांगता असे अलौकिक, जे वाढी अधोमुख रुखा येया. जैसा भानु उंची नेणोके परिरश्मी जाळ तळी फाके, संसारू हा कावरुखे मांडे तैसा. आणि आथी नाथी ते तुके रुंधले असे येणे एके, कल्पांतीचे निउदके व्योम जैसे. कारविच्या अस्तमानी अंधारे कोंदे रजनी, तैसा हा चिद्गगनी मांडला असे. एयासी फळना चुंबिता फूलना तुरंबिता, जे काही पांडुसुता ते रुखुची हा. हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मूळला नोहे, येणेची हा होये पाहे षाड्वळुगा. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले किर असे, परी अधिही असोसे मूळ येया. पै बांबळला चौमेरी पिंपळा वडाची परी, जेवी पारंबिया माझारी डाहाळ्या. तेवी गा धनंजया संसार तरू येया, अधिची आहाती खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे, दिसता ती अपाडे सासिनले. जाले गगनची पावेलिये का वारा मांडला रुखाचे नि आये,
की स्वप्नावस्था अवस्थात्रये उदयली असे. ऐसा होये हा एकू विश्वाकारू विटंकू, उदयला जाणे रुखू ऊर्ध्व मूळू. आता ऊर्ध्व एया कवण, तेथ मूळ ते किं लक्षण. का अधोमुखपण शाखांचे कैसे, अथवा द्रुमायेया अधिजिया मूळिया. तिया कोणी कैसिया ऊर्ध्व शाखा, आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी. आत्मविद्विलासी बोलिली आहे. हे आघवेची बरवे, तुझे प्रतीती फावे. तैसे निसांगो सोलिवे विन्यासे गा. तरी ऐकै सुभगा, हा प्रसंगू असे तुझ जोगा. परिकानची करी सर्वांगा, हिये आथिलेया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे, बोलिले जव यादवेश्वरे. तव अवधानची अर्जुनाकारे मूर्त झाले. देव निरूपी तेथे कुले, येसणे श्रोते पण फाकले. जैसे आकाशे खेव पसरले दाही दिशी. श्रीकृष्ण मूर्ती वाक्य सागरा, पार्थ अगस्तीची पा दुसरा. म्हणोनी घोटू भरू पाहे एकसरा, आघवे याचा. ऐसी सोये सांडूनी खवळली, आवडी अर्जुनी देवे देखिली. तेथ झाले सुखे केली कुरोंडी तेया. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगा तरू अव्यया. येणेची रुखे काजेया ऊर्ध्वत्व गमे. एरवी अधमध्योर्ध्व, हे नाही जया भेद. अद्वयासी एकवद जये ठाई. जो न ऐक जता नादू, जो असौरभ्य मकरंदू. जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जया जे अरा परवते, जया जे पुढा मागवते. दिसते नवीन दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा, घालिता ओपासिरा. तो नावा रूपा संसारा, होये जे आते. ज्ञातृज्ञेय विहीन, न सुधेची जे ज्ञान. जे सुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्य ना कारण, दुजे ना एकपण. जे आपण या जे जाण आपणची. ऐसी वस्तू जे साचे, ते ऊर्ध्वगाय एया तरुचे. तेथ आर घेणे मूळाचे, ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती, नसतीची एया आथी. काहे वांझेची संतती, वानो ये जैसी. तैसी संताना असंतानो हे, जे विचाराचे नावन साहे. ऐसिये परिची आहे अनादि म्हणती. भवद्रुम बीज कणिका, जे प्रपंच चित्र भूमिका. विपरीत ज्ञान दीपिका फावली जे. जे नाना शक्तीची मांदुस, जे जगदभ्राचे आकाश. जे आकार जाताचे दूस, घडिली ते. ते माया वस्तूचे या ठाई, असे जैसे नाही. मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होये. जेव्हा आपण या आली नीद, करी आपणा जे मुग्ध. का काजळी आणि मंद पण दीपा. नाना प्रिया पुढा तरुणांगी, निदैली चेवऊनी वेगी. आलिंगी ते याते आलिंगी सकामु करी. तैसी स्वरूपी झाली माया, स्वरूप नेणे धनंजया. आणि ते चिगा तरू एया मूळ पहिले. वस्तूसी आपुला जो अबोधू, तोची ऊर्धी अंठाळीचा कंदू. वेदांती ही हा प्रसिद्धू बीजभावो. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजभावो म्हणती. येर स्वप्नहान जागृती, फळभावो तो. ऐसिया या वेदांती, निरूपण भाषा प्रती. परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्वी आत्मा निर्मळे, अधाते सुचिती एके पेळे. बळ्या बांधोनी आळे, माया योगाचे. अगा अधिली संदेहांतरे, उठती जिये अपारे.
ते चौपासी घेऊनी अगारे खोलावीती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणियांचे बेचाळ अधि दावी. ते तिची चिद्वृत्ती पहिले महत्तत्व उमळे. ते पान वाल्हे दुल्हे एक निगे. मग सत्वरजतमात्मकू त्रिविधु अहंकारु जो एकू. तो तिवना अधोमुखू डिरू फुटे. बुद्धीची घेऊनी आगारी तो भेदाची वृत्तिकी करी. तेथ मनाची डाळ धरी साजेपणे. ऐसा मूळाची आगाढिका विकल्परसे कोवळिका. चित्तचतुष्टय डाळिका कोंभे जेतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाचही फोक. महाभूतांचे सारोक सरळे होती. तैसी श्रोत्रादि तन्मात्रे तिये अंगवसे गर्भपत्रे. लुललुलिते विचित्रे उमलती गा. शब्द अंकुरवरी पडी तेथ श्रोत्रा वाढी देवडी. हाता करी ती कांडी आकांक्षेची. अंगत्वचेचे वेल पालव स्पर्शांकुरी घेती धाव. तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पेलो वेली चक्षु लांबते कांडे घाली. ते वेळी व्यामोहता भली पाल्हेली जाई. आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे. जिव्हे आरतीची असोसे नाचती बेचे. तैसीची कोंभेले निगंधे घ्राणाची डिरी थावो बांधे. तेथ तुळस्वानंदे प्रलोभाचा. वाचा पाणीपाद शिष्ण आणि गुद. हे कर्मेंद्रिय पंचविध फुटती फाटे. एव महदहम बुद्धी म्हणजे महाभूत समृद्धी. या संसाराचे या अवधी सासन जे. किंबहुना ही आठे आंगी अधिक हा फुटे. परिसिंपीची वरी उमटे रूपे जेवी. का समुद्राचे निपैसारे वरी तरंगता आसारे. तैसे ब्रह्मची विश्वाकारे अज्ञान मूळ. अगायेयाचा विस्तारू हाचे एयाचा पैसारू. जैसा स्वप्नी परिवारू एकाकिया. परिते असो हे ऐसे कावरे झाड उससे. एया महदादी हे आरसे अधोशाखा. आणि अश्वत्थु ऐसे हे आते म्हणती जे पा जाणते. तेही पर्यस येथे सांगी जैल. तरी अश्वत्थु म्हणजे उखा तववरी एक सारिखा. नाही निर्वाहो एया रुखा प्रपंचासी. जैसा न लोटता क्षणो मेघ होये नाना वर्णो. का विजुनसे संपूर्ण निमिषु भरी. नाना कापते या पद्मदळा वरिला बैसका नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे. तैसी एयाची स्थिती नासत जाये क्षणुप्रती. म्हणून एया ते म्हणती अश्वत्थुगा. आणि अश्वत्थु येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे. परितो अभिप्रावो नो हे श्री हरीचा. एरवी पिंपळू पडता विखी मियागती देखिली असे निकी. परिते असो काही लोकी तुम्हा काज. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिक परिसा अर्थो. तरी क्षणिकत्वे अश्वत्थू बोली जे हा. आणि कही एकुथोरू एया अव्यत्वाचा डगरू. आथी परितो भीतरू ऐसा असे. जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके आंगे काढे. आणि नदी येरीकडे भरती असती. येथ ओहटे ना चढे. ऐसा परिपूर्णोची आवडे. परिते फुली जवनु घडे मेघा नदींची. ऐसे या रुखा होणे जाणे तरके होते निवहिलेपणे. म्हणून लोकू या ते म्हणे अव्ययो हा. एरवी दानशील पुरुषू
वेचकपणे संचकू तैसा व्ययेची हा रुखू अव्ययो गमे. आता वेगे बहुवसे हे कारुतलेची असे, ते रथाचे चक्र दिसे जिया परी. तैसे कालातिक्रमे जे वाळे, ते भूतशाखा जे थगळे. तेथ कोडी वेरी उमाळे उठीती आणिक. परी ये केधवा गेली, शाखा कोणी केव्हा झाली. हे नेणवे जेवी उमळली आखाड अभ्रे. महाकल्पाच्या सेवटी प्रगटिया उन्मळती सृष्टी. तैसेची आणखी दांगवठी सासिनले. संहार वाते प्रचंडे पडती प्रलयांती सालडे. तव कल्पादी झुंबाडे पाल्हे जती. रिगे मन्वंतर मनू पुढे वंशावरी वंशाचे मांदोडे. जैसी युक्षुरुद्धी कांडे जिंके जेवी. कलियुगांती कोरडी चहुयुगांची डाले सांडी. तव कृतायुगाची देवडी पडे पुडती. वर्तते वर्ष जाये पुढिला मूळ हारी होये. दिसू जातुकी येतू आहे हे चोजवेना. जैसिया वारियाची झुळका सांदा ठाऊआ नव्हे देखा. तैसिया उठिती पडती शाखा नेणो केती. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसे निभवतरु वाटे अव्ययो हा. जैसे वाहते पाणी जाये वेगे, तैसेची आणिक मिळे मागे. देवी असंतची असिजे जगे मानिजे संत. का लागवनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. ते नेणता तरंगू आवडे नित्यू ऐसा. नाना वायसू एके बुबुळे दोन्हीकडे चाळी डोळे. दोन्ही आथी ऐसे केले भ्रमे जगा. पै भिंगोरी निधिये पडिली गमे भूमी सिजडली. ऐसा वेगाती सोभुली हेतु होये. हे बहु असो झडती आंधारी भवंडिता कोलिती. ते दिसे जैसी आयती रेख सैंभ. हा संसार वृक्ष तैसा मोड तू मांड तू सहसा. नेद खवनी लोक पिसा अव्ययो मानी. पर्यायाचा वेगू देखे जो हा क्षणुकू ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळ निमिखे होतू जातू. आणि वेदीची जिये छंदे गायत्र्यादी जिये विद्गदे. जे बोलिले गोविंदे तरुसियेया. उष्णीक छंद अनुष्टुप बृहती छंद तृष्टुप. असो नाना छंदी अमूप क्रिया जात. नाही अज्ञान वाचोनी मूळ एया असिले पण टवाळ. ऐसे झाडची सिनाळ देखिले जेणे. ते आते मी गा पांडुसुता सर्वज्ञही म्हणे जाणता. पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्यु तोची. अर्जुना तोची वेदवितू तोची पढिनला बहुतू. जो हा जाणे वृत्तांतू भवतरुचा. योग जाताचे जोडले ते आसी उपेगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. असो हे बहु बोलणे वाणी जैल तो कवणे. जे भवरुखु हा जाणे उखी ऐसी. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. मग एयाची प्रपंचरूपा अधशाखिया पादपा. डाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजो. आणि अधिफाकली डाळे ऊर्धीही तिष्ठती मुळे. ते यांच्या तळी पगळे वेलू पालवो. ऐसे गाजे आम्ही म्हणितले उपक्रमी. ते परियसे सुगमी बोली सांगो. तरी बद्धमूळे अज्ञाने महदादिकी हा सासने. वेदांची थोरवणे घे उनिया. परी आदी तव स्वेदज जारज उद्भिज मणिज. हे बुढोनी महाभुज उठिती चारी. एया एकेकाचे न अंगवटे 84 लक्षदा हा फुटे. ते वेळी जीवशाखी फाटे सेंगची होती.
प्रसवती शाखा सरळ्या, नाना सृष्टींच्या डाहाळ्या, आडफाटती माळ्या जातीच्या. स्त्री पुरुष नपुसके, हे व्यक्तिभेदांचे टके, आंदोलती आंगिके विकार भरे. वरिषा काळू गगनी, का पाल्हय जे नवघनी, तैसे आकार जात अज्ञानी वेली जाये. मग शाखांचे नि अंग भारे, लवोनी गुंपती परस्परे, गुणक्षोभाचे ही वारे उदयजती. तेथ तेणे अचाटे, गुणाचे न झडझडाटे, तीही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळू. प्रथम रजाची झुळका, तेथ झडाडिता आगळिका, मनुष्य जातीची शाखा थोरावती. तिया ऊर्ध्वीना अधि, माझारीची कोंदा कोंदी, आडफुटती खांदी चतुर्वर्णांच्या. तेथ विधिनिषेधी सपलव, वेदवाक्यांचे अभिनव, पालव डोलती बरव आपुलालिया परी. अर्थकाम परस्परे, अग्रवणे घेती थोरे, आणि दावी ती पदरे इहभोगांची. तेथ प्रवृत्तीचे निलोभे, खाकरेजती शुभाशुभे, नाना कर्मांचे खोंबे नेणो केती. तेवीची भोग क्षीणे मागले, पडती देहांची बुडसुले, तव पुढा वाढू पेले नवे या देहांचा. आणि शब्दादी सुहावे, साहित्य रंगे हवावे, विषय पल्लव नवे नीचची होती. ऐसे रजोवाते प्रचंडे, मनुष्य शाखांचे मांदोडे, वाढती तो येथ रूढे मनुष्य लोकू. तैसा रजाचा तो वारा, नावेक धरी ओसारा, मग वाजो लागे घोरा तमाचा जेव्हा. तेव्हा या मनुष्य शाखा, नीच वासना अधि देखा. पाल्हे जती डाळुका कुकर्माच्या, अप्रवृत्तीचे खनुवाळे, फोक निगती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची. बोलती निषेध नियमे, जिया रुचा ऋग यजुस्सामे, तो पाला ते या घुमे टके यावरी. प्रतिपादिती अभिचार, आगमजे परमार, तेही पाणी घेती पसर वासना वेल. तव तव होती थोरांडे, अकर्माची तळबुडे, जन्मशाखा पुढपुढे घेती धाव. तेथ चांडाळादि निष्कृष्टा, दोष जातींचा थोरू फाटा, पडो लागे जाळी कर्मभ्रष्टा भुलोनिया. पशुपक्षी सुकर, व्याघ्रवृश्चिक विखार, हे आडशाखा निकर थोरावती. ऐसिया शाखा पांडवा, सर्वांगी ही नेचुनवा, निर्य भोग हा यावा फळाचा तो. आणि हिंसाविये पुढारी, कुकर्म रागे धुरुधरी, जन्मवरी अगारी वाढती असे. ऐसे होती तरुतृण, लोहलोष्टका पाषाण, या खांद्या ते विचिजाण फळेही ये. अर्जुनागा या परी, मनुष्याला गौनी अवधारी, वृद्धी स्थावरांतवेरी अधोशाखांची. म्हणोनी मानुषे डाले, येची जाणे अधिची मुळे, जे हेथोनी हा सैंघ पघळे संसार तरू. एरवी ऊर्ध्वीचे पाहाता, मुदल मूळ पार्था, नोहे अधिचिया तत्वता शाखा येया. परितामसी सात्विकी, सुकृत दुष्कृतात्मकी, विरूढती इया शाखी अधोर्ध्वीच्या. आणि वेदत्रयीचे या पाना, नये अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्ये वाचून विधाना विशो नाही. म्हणून तनु मानुषा, या ऊर्ध्वमूलोनी शाखा, तरी कर्मवृद्धीसी देखा याची मुळे. आणि तरी झाडी, शाखा वाढता मुळे गाढी, मूळ गाढे तव वाढी पैसू आथी. तैसेची एया शरीरा, कर्मे तव देह संसारा, आणि देह तव व्यापारा ना म्हणो नये. म्हणून देहे मानुखे, ये मुळे होती न चुके. ऐसे जाण जगज्जनके बोलिले तेणे.
मग तमाचे दारुण थिरावले या वाउधाण, सत्वाची सुटे सत्राण वाहुटली. तै याची मनुष्याकारा, मूळया सुवासना आरा. घेऊनी फुटती कोंभारा, सुकृतांकुरी. उकलते निउन्मेखे, प्रज्ञा कुशलतेचे नितिखे. डिर्या फारा निमिखे, बांबळे जती. मतीचे सोट वावे, घाली ती स्फूर्तीचे निथावे. बुद्धिप्रकाश घे धावे, विवेकाचेनी. तेथ मेधारसे सगर्भ, आस्थापत्री सवांब. सरळे निगती कोंभ, सदृत्तीचे. सदाचारांची सहसा, टका उठीती बहुवसा. घुमघुमी ती घोसा, वेदपद्यांच्या. शिष्टागमन विधाने, विविध याग सोपाने. तिये पानावरी पाने, पांजरती. ऐसिया यमदमी घोसळ्या, उठीती तपाचिया डाहाळ्या. देती वैराग्य शाखा कोवळ्या, वेल्हाळपणे. विशिष्टाव्रतांचे फोक, कुळधर्माचेही देख. जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. माझी वेदरुचा पाला दाटू, तो करी सुविद्येचा बोभाटू. जव तो वाजे अचाटू, सत्वा निळू. तेथ धर्म डाहाळ बाहाळी, दिसती जन्मशाखा सरळी. तिया आड फुटती फळी, स्वर्गादिके. पुढा उपरती रागे लोहिवी, धर्ममोक्षाची सोनी पालवी. लाहात लाहात नीच नवी, वाढतीची असे. ते रविचंद्रादिग्रहवर, पितृऋषी विद्याधर. हे आडशाखा प्रकार, पैसू घेती. एयाही पासोनी उचिवडे, गुढले फळांचे नि उभडे. इंद्रादिकते मांदोडे, थोरा शाखांचे. मग तेयाही वरिलिया, तपोज्ञानी उंचावलिया. मरीची कश्यपादी इया, उपरी शाखा. एवं माळोवाळी उत्तरोत्तरू, ऊर्ध्वशाखांचा हा पैसारू. बुडी सानानी अग्री थोरू, पाल्हाळपणे. वरी उपरी शाखा ही पाठी, येती फळभार जे किरीटी. ते ब्रह्मेशानांत अणगटी, कोंभ निगती. फळाचे नि ओझेपणे, ऊर्ध्व ओवांडैल दुणे. तव माघवते बैसणे, मुळीची होये. प्राकृता तरी रुखा, जे फळे दाटिली शाखा. ते ओवांडिली देखा, बोडासिये. तैसे जेथोनी हा आघवा, संसार तरुचा उठावा. तिये मुळी टेकती पांडवा, वाढती ज्ञाने. म्हणून ब्रह्मेशाना परवते, वाढणे नाही जीवाते. तेथोनी मग वरवते, ब्रह्मचिकी. परी हे असो ऐसे, ब्रह्मादिकते आंगवसे. ऊर्ध्वमूळा सरिसे, न तू कतिगा. आणि कही शाखा उपरता, जिया सनकादिक नामे विख्याता. तिया फळी मूळी नाडळता, भरलिया ब्रह्मी. ऐसी मनुष्या लागी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी. शाखांची वाढी बरवी, उंचावे पै. पार्था ऊर्ध्वीचे या ब्रह्मादी, मनुष्यत्वची होये आदी. म्हणून ये अधि, म्हणितली मुळे. एवं तुझ अलौकिकू, हा अधोर्ध्व शाखू. सांगितला भवरुखू, ऊर्ध्वमूळू. आणि अधिची मुळे, उपरतिली सविवळे. आता परिसगा उन्मळे, कैसे निहा. न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनो सुविरूढमूल, मसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. अर्जुना अपूर्व एक असे, एया अश्वत्था रूप नसे. परिच्छेदिजे ऐसे कैसे, ऐक सांगो. परी तुझ्या हान पोटी, ऐसे गमैल किरीटी. जे एवढे झाड उत्पाटी, ऐसे काही असे. के ब्रह्मे याच्या सेवटुवेरी, ऊर्ध्वशाखांची थोरी.
आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावराही तळी फाकतसे अधिच्या डाळी, माझी थावत दुजा मुळी मनुष्य रूपी. परिहा अश्वत्थु अर्जुना, जे या अद्यंत संभवेना, तेविची एया जाणा मध्युही नाही. ऐसे एयाचे मूळ रूढलेसे प्रबळ, सकळ क्रियेसी बळ येथोनिया. ऐसा गाढा आणि अफाटू, कोण करी एया सेवटू, तरी झने हा हळवटू धरीसी भावो. पै हा उन्मळावे या दोसे, एथसा यास चिकाईसे. काही बाळा बागुल देशे दवडावा आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे, काही शशविषाण मोडावे. होआवे मग तोडावे खपुष्पके, तैसा संसारू हा वीरा. रूख नाही साचो कारा, मा उन्मूळनी दरारा कायसा तरी. आम्ही सांगितली जे परी, मूळ डाळांची उजरी. ते वांझेची घरभरी लेकुरवे जैसी. काही किजती चैलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी. जैसी जाणते कहाणी दुगळेची, वाचूनी आम्ही निरोपिले जैसे. याचे अचळ मूळ ऐसे, आणि तैसाची हाजरी असे साचो कारा. तरी कोणाचे निसंताने, निफजती एया उन्मळणे. काही फुंकिले या गगने जाई जैलगा. म्हणून पै धनंजया, आम्ही वानिले ते रूप माया. कासवियेचे नितू पेराया, वोगरिले जैसे. मृगजळाची गातळी, तिये दुरवनी दिठी निहाळी. वाचून तेणे पाणीये साळी, लावी सिखाई. मूल अज्ञान चितवल टिके, मातेयाचे कार्य केतुके. म्हणून संसार रुखू सतिके वायोची हा. आणि अंतु या नाही, ऐसे बोलिले जे काही. तेही साचची पाही परी एकी. तरी प्रबोध जव नोहे, तवनी दे काही अंतु आहे. का रातीन सरे तव पाहे सूर्या भेटी. तैसा जव पार्था, विवेकुन धवी माथा. तव नाहीची अश्वत्था अभावो येया. वाजते वारे निवांत, न होत जेथीचे तेथ. तव तरंग अनंत म्हणावे चिकी. म्हणून सूर्युजय हारपे, ते मृगजळा भासलोपे. का प्रभा जाये दीपे माल्हवलेनी. तैसे मूळ अविद्या खाये, ते ज्ञानजय उभे होये. तैची एया अंतु आहे, एरवी नाही. तेविची हा अनादी, ऐसी आथी जे शाब्दी. ते आलुकी नोहे नुरोधी, बोलाते येया. जे संसार वृक्ष ठाई, साचो कारा तव नाही. मा नाही ते या आदिकाई, कोणा होईल. जो साच जेथोनी उपजे, ते या ते आदि हे साजे. आता नाहीची जो म्हणजे कोठोनी पा. म्हणोनी जन्मे ना होये, ऐसे या सांगो कवणी माये. एया लागी नाही पणे होये अनादिहा. वांझेचे आले का, कैची जन्मपत्रिका. नभी निळी भूमिका के कल्पूपा. व्योमकुसुमा पांडवा, कवणु देठ तोडावा. म्हणोनी नाही ऐसे या भवा आदि कैचे. जैसे घटाचे नाही पण, असतची असे केले नवीन. तैसा समूळ वृक्ष जाण अनादिहा. अर्जुना ऐसे न पाही, आदि अंतु येया नाही. माझी स्थिती आभासे पाकाही टवाळते. ब्रह्मगिरीहूनी ननिगे, समुद्रीही कीर नरिगे. तरी माझी दिसे वाऊगे मृगांबुजैसे. तैसा आद्यंती कीर नाही, आणि साचूही नोहे कही. परिलटकेपणाची नवाई पढियासे गा. नाना रंगी गजबजे, जैसे इंद्रधनुष्य देखिजे. तैसे नेणतया आपजे ऐसा असे. ऐसिया स्थितीची वेळे, भुलवी अज्ञानाचे डोळे.
लाघविया हरिमेखले लोकु जैसा, आणि नवलतेची श्यामिका व्योमी दिसे तैसीच दिसो का. तरी दिसणे ही क्षणा एका माझी जाये, स्वप्नी निमाले लटिके ते निर्वाहे का एक सारिखे. देवीची आभासु हा क्षणैके रीताची गा. देखता आहे आवडे घेवो जाये तव नातुडे. जैसा टीकू किजे माकडे जळा माझी. तरंग भंगू संडी पडे विजुही नुपकरे होडे. आभासासी तेणे पाडे होणे जाणे गा. जैसा ग्रीष्मशेषीचा वारा नेळीजे समोर की पाठीमोरा. तैसी स्थिती नाही गा तरुवरा मध्ये येया. एवं आदिना अंतुस्थिती ना रूपयेया आथी. कायसी कुंथा कुंती उन्मूळ निगा. आपुलेया अज्ञानासाठी नवता थावला किरीटी. तरी आत्मज्ञानाचे निलोटी खांडे निगा. वाचूनी ज्ञाने विण एके उपाये करीसी जेतुके. तिही गुंपसी अधिके रुखी इये. मग केती गा खांदो खांदी एया हिंडावे ऊर्धी अधी. म्हणोनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. एरवी दोराचे या उरगा डांगा मेळविता पैगा. तो भारू फारू वाऊगा केला होये. तरावे या मृगजळाची गंगा डोणी लागी धावता दांगा. माझी वाहावळे बुडजे पैगा साचे जेवी. तेवी नाथिले या संसारा उपायी जाचते या वीरा. शिणुची होये पुरा ऐसे जाण. म्हणून स्वप्नीचे या घाया ओखदचे वो धनंजया. तेवी अज्ञान मोळाये या ज्ञानची खडग. परिते लीलाची परजवे तैसे वैराग्याचे थावे. अभंगबळ हो आवे बुद्धीसी गा. उठिले निवैराग्ये येणे त्रिवर्गो हा कैसा सांडणे. जैसे वमोनिया सुणे आताची गेले. हा ठावो वेरी पांडवा पदार्थ जाती आघवा. विटवी तो हो आवा वैराग्य लाठो. मग देह अहंतेचे दळे सांडूनी एकेची वेळे. प्रत्यक बुद्धी करवाळे हात वसावे. निशिले विवेक साहाणे जे ब्रह्मास्मी बोधे सणाणे. मग पुरे ते निबोधे उठणे एकलेची. परिनिश्चयाची मुठी बळ होआव्या एकी दोन्ही वेळ. मग तुळावे अति चोखाळ मनन वेरी. पाठी हाती येरा आपणेया निदिध्यासे एक झालेया. पुढा दुजे नुरेल घाया पुरते गा. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निपवाडे. नेदिल उरोकवणीकडे भवरुखासी. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा. का उदयला रवी अंधारा घोटू भरी. नाना उपवढू येत खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो. स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. तेव्हा ऊर्ध्व का अधमूळ ना आधीचे हा न शाडवळ. ते काहीची न दिसते मृगजळ चांदिणा जेवी. ऐसे न गावीरनाथा आत्मज्ञानाची या खडगलता. छेदोनिया एया भवाश्वत्था ऊर्ध्वमूळाते. मग इदंते सिवाळले मी पणे विण डाहारले. ते रूप पाहिजे आपुले आपण पाची. पै दर्पणाचे नि आधारे एकच करोनी दुसरे. मुखपाती गवारे तैसे नको हो. हे पाहणे ऐसे असे वीरा जैसा न बोंडले या विहिरा. आपुल्या उगवी ठाके झरा भरवनिया. ना तरी आटले या अंभ निजबिंबा प्रतिबिंब. निहटे का नभी नभ घटाभंगी. नाना इंधनांशु सरले या वन्नी परते आपण पेया.
तैसे आपे आप धनंजया निहाळणे गा. जिभे आपुली आणि चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे. आहे ते या ऐसे निरीखणे आपुले पै. का प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे. अथवा पाणी भरले खोळे पाणियाचिये. आपणची आपणे याते, पाहिजे जे अद्वैते. ते ऐसे हे निरुते बोलीज तसे. ततः पदं तत्परिमार्गतव्यै, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. जे पाहिजे ते नवीन पाहिजे, काही नेणताची जाणीजे. आद्य पुरुष गा म्हणिजे, जे आठाया ते. तेथही उपाधीचा वोथंबा, घेऊनी श्रुती धावती जिभा. मग नावा रूपाचा बडंबा, करीती वाया. पै भवसर्गा उबगले, मुमुक्षु ज्ञानयोगा वळगले. पुढती न येवो इया निगाले, पैजा जेथ. संसाराचे या पाया पुढा, पळती वीतराग होडा. ओलंडवनी ब्रह्मपदाचा कडा, घालती मागा. अहंतादि भावा आपुलालेया, झाडा देऊनी आघवेया. पत्र घेती ज्ञानिये जेया, मूळ घरासी. जी एका वस्तूचे नेणणे, आले जगा थोर जाणणे. नाही तेची दाविले जेणे, मी तू जगे. पै जेथोनी हे एवढी, विश्वपरंपरेची वेलांडी. वाढती आस जैसी कोरडी निदैवाची. पार्था ते वस्तू पहिले, आपण पे पै आपुले. पाहिजे जैसे हिवले हिव हिवे. आणि कही एकते या, ओळखणे असे धनंजया. तरी जे या का भेटले या, येणेची नाही. परिते या भेटती ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र सरिसे. महाप्रलयांबु जैसे भरलेपणे. निर्माण मोहाजित संग दोषा, अध्यात्मनित्या विनिरुत्त कामाः. द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैर्, गच्छन्त्यमूढाः पदमव्ययन्तत्. जे या पुरुषांचे कामन, सांडोनी गेले मोहमान. वरिखा अंती जैसे घन आकाशाते. निकवडे या निष्ठुरा, उबगे जैसा सोयीरा. तैसे नागवती विकारा वेटा लोजे. फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे. तेयांची क्रिया ढाळे ढाळे गळली आहे. आगी लागले या रुखी, देखवनी पळती पक्षी. तैसे सांडिले अशेखी, विकल्पी जे. ऐके सकळ वृक्षतृणी, अंकुरे जे विमेदिनी. ते विभेद बुद्धीची कहाणी नाही जे आते. सूर्योदया सरिसी, राती पळोनी जाये जैसी. गेली दे अहंता तैसी, जयाची का. आयुष्यहीना जीवाते, देह सांडी जेवी अवचिते. तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. लोहाचे साकडे परिसा, न जोडे आंधारू रवी जैसा. द्वैत बुद्धीचा दुकाळू तैसा सदा जेया. अगा सुख दुःखाकारे, द्वंद्वे देही पागोचरे. तिये जेया समोहरे होती चिना. स्वप्नीचे या राज्य का मरण, नोहे हर्ष शोकासी कारण. उपवढले या जाण जिया परी, तैसे सुख दुःख स्वरूपी. द्वंद्वी जे पुण्य पापी, नेघपजती सर्पी गरुडू जैसा. आणि अनात्मवर्गुनीर, निवडूनी आत्मरसाचे क्षीर. चरता तिजे सविचार राजहंस, जैसा वरिखवनी भूतळी. आपुला रसू अंशुमाळी, माघवता आणि रश्मी जाळी बिंबासीची. तैसे आत्मभ्रांतीसाठी, वस्तू विखुरली बारे वाटी. ते एकवटी ती आत्मदृष्टी अखंड जे. किंबहुना आत्मेयाच्या, निर्धारी विवेकुजे यांचा.
बुडाला ओघ गंगेचा सिंधू जैसा, पै आघवेची जालेपणे, नुरेची जेया अभिलाखणे, जैसे येथोनी परा जाणे नाही व्योमा, जैसा आगीचा डोंगरू, नेगे कोणी बीजे अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदय जेना, का काढिले या मंदरा चळू, राहे क्षीराब्धी निश्चळू, तैसा नुठी जया सळू का मोर्मिचा, ना तरी चंद्रमा कळी धाला, न दिसे आंगी वो सावला, देवी अपेक्षेचा अवखळा न पडे जेया, हे केती बोलो असंघडे, परमाणु नुरे वायू पुढे, तैसे विषयांचे नावडे नाव जेया, एवं जे जे कोणी ऐसे, केले ज्ञानाख्य हुताशे, तेथ मिळती ते जैसे हेमी हेम, तेथ म्हणजे कवणी ठाई, ऐसे गा पुससी जरी काही, तरी ते पदची नाही वेचुजेया, दृश्यपणे देखिजे, का ज्ञेयत्वे जाणिजे, अमुके ऐसे म्हणिजे, तैसे नो हे, न तद्भासयते सूर्यो, न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम, पै दिवे यांचे या बंबाळी, का चंद्रुहान जे उजळी, ते काही बोलो अंशुमाळी, प्रकाशी जे, ते आघवेची दिसणे, जे या ते कान एदखणे, विश्वभास तसे जेणे, लपालेनी, जैसे सिंपी पण हारपे, तव खरे होये रूपे, का दोरी लोपता सापे, फारा होईजे, तैसी चंद्र सूर्यादि थोरे, इये तेजे जिये फारे, तिये जयाचे नि आधारे प्रकाशती, ते वस्तु की तेजो रासी, सर्वभूतात्मकी सरिसी, चंद्र सूर्याच्या मानसी, फाकत जे, चंद्र सूर्य कडवसा, राहिले वस्तु प्रकाशा, एया लागी तेज जे तेजसा, वस्तुचेनी, आणि जयाच्या प्रकाशी, जगहारपे चंद्रार्काग्निसी, सचंद्रे नक्षत्रे जैसी, दिनोदयी, ना तरी प्रबोध वेळे, स्वप्न डिंडिमा मावळे, का नुरेची सांज वेळे, मृगतृष्णिका, तैसे जिये वस्तूच्या ठाई, कोणाचा का आभास नाही, ते माझे धाम पाही पाटाचे गा, ते या धामा जे गेले, निघती मागवती पाऊले, महोदधी मीनले स्रोत जैसे, कालवणाची कुंजरी, सुदरी साती सागरी, होये ना माघारी परतव निगा, नाना गेलिया अंतराळा, न येतीची वन्य ज्वाळा, नाही तप्त लोहो निजळा, निगणे जेवी, तेवी मासी एकवट, जाले जे ज्ञाने चोखट, ते या पुनरावृत्तीची वाट, मोडली गा, तेथ प्रज्ञा पृथ्वी ये चारावो, पार्थ म्हणे जी जी महापसावो, परिविनतीये एकिये देवो, चित्त देतू, तरी देवेसी एक होती, मग मागवते जे न येती, ते देवेसी भिन्न असती, की अभिन्न जी, जरी भिन्नची अनादिसिद्ध, तरी नय्यंती हे असंबद्ध, जे फुला गेले षटपद, फुलेची होतुका, पै लक्षाहूनी अनारिसे, बाण लक्षी सिवोनी जैसे, मागवते पडती तैसे, येती चिते, ना तरी तू चिते स्वभावे, तरी कोणे कोणा मिळावे, आपणे यासीची रूपावे, शस्त्रे केवी, म्हणून तुसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगो देवा, नयेची बोलो अवेवा, शरीरेसी, आणि सदाची वेगळे तुझसी, ते या मिळणे नाही कोणी दिसी, मा येती न येती हे कायसी, वाया चांथी, तरी कोण गाते तू ते, पाओनी येती मागवते, हे विश्व तो मुखा माते, बुझावी जी, ये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तो खला बोध शिष्याचा, देखो निया, मग म्हणे महामती,
माते पाओनी येती पुडती, ते भिन्न अभिन्न रीती दोन्ही आहाती. जे विवेके खोले पाहिजे, तरी मी तेच ते सहजे. ना आहाच बाहाच दुजे, ऐसे गमती. जैसे पाणियावरी वेगळे, आपजता दिसती कल्लोळे. एरवी तरी निखळे, पाणी चिते, का सुवर्णा होऊनी आने. लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने, आघवे चिते. तैसे ज्ञानाची आदिठी, मासी अभिन्नच ते किरीटी. येर भिन्न पडते उठी, अज्ञानातव आणि साचो कारे वस्तू विचारे. कैसे एका मज दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे. उमसी जैल, आघवे आकाश सोनी पोटी. बिंबची जे आते खोटी, तै प्रतिबिंबके उठी, के रश्मी उरे. का कल्पांतीचे या पाणिया, काही ओत भरती धनंजया. म्हणून कैचे अंश अविक्रिया, एका मज. पै ओघाचे निवोळे, पाणी वाकुडे झाले. रवी दुजे पण आले, तोय बगे. व्योम चौफळे की वाटवळे, ऐसे काहीसे याही मिळे. परी घटमठी वेगळे, तै तेही आथी. हागा निद्रेचे नि आधारे, काही एकले नि जगन भरे. स्वप्नीचे निजय अवतरे, रायपणे. का मिनले नि किडाळे, वाणी भेदासिये सोळे. तैसा स्वमाया वेटाळे, शुद्धू जैमी. तै अज्ञान एक रूढे, तेणे कोहम विकल्पाचे मांडे. मग विवरवनी किजे पुढे, देह हे ऐसे. ममै वंशो जीवलोके, जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानींद्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति. ऐसे नि शरीराचे निवाढे, आत्मज्ञान जे वेगळे पडे. ते माझा अंशु ऐसे आवडे, थोडेपणे. समुद्रिका वायुवशे, तरंगाकारु उल्लसे. तो समुद्रांशु ऐसा दिसे, सानिवा जेवी. ते विजडाते जीवविता, देहाहंता उपलविता. मी जीव गमे पांडुसुता, जीवलोकी. पै जीवाचे आबोधा, गोचरू जो हा धांदा. तो जीवलोकु शब्दा अभिप्रावो. अगा उपजणे निमणे, हे साचका जे मानणे. तो जीवलोकु मी म्हणे, संसारुहन. एवं विधे जीवलोकी, तू माते ऐसे या अवलोकी. जैसा चंद्रुका उदकी, उदकाती तू. पै काश्मीरी चारवा, कुंकुमावरी पांडवा. आणि का गमे लोहिवा, तो तरी नव्हे. तैसे अनादिपण न मोडे, माझी अक्रियत्व न खंडे. परिकर्ता भोगता आवडे, ते जाण भ्रांत. किंबहुना आत्मा चोखटू, हो उनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्मासी कपाटू, आपण पेया. पै मनेसी साही जिये, श्रोत्रादि प्रकृती कार्ये. तिये माझी म्हणोनी होये, व्यापारी रूढ. जैसे स्वप्नी परिवारीजे, आपण पेया कुटुंब होईजे. मग तेयाचे निधाविजे, मोहे सैरा. तैसे आपुल्या विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती. सारिखा गमवनी पुडती, तियेसी भजे. मनाच्या रथी वळघे, श्रवणाचे निद्वारे निगे. मग शब्दाचे यारिगे, राना माझी. तोच प्रकृतीचा वागारा, करी त्वचेची या मोहरा. आणि स्पर्शाचे या घोरा, वना जाये. कोणी एकी अवसरी, रिगवनी नेत्राच्या द्वारी. रूपाच्या डोंगरी, सैरा हिंडे. का रसनेची या वाटा, निगवनी गा सुभटा. रसाचा दरकुटा, भरवणी ठाके. ना तरी येणेची घ्राणे, हा मदंशु करी निगवणे. मग गंधाची दारुणे, अडवे लंघी. ऐसे देहेंद्रिय नायके, धरूनी मन जवळिके. भोगिजती शब्दादिके,
विषय भरणे। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्। परिकर्ता भोक्ता ऐसे हे जीवाचे तैची दिसे। जय शरीरी पैसे एका धिये। जैसा आथिला विलासिया तै ओळखो ये धनंजया। जय राजसेव्या ठाया वस्ती सिये। तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू। हा जाणीजे ते निवाडू जय देह पावे। अथवा शरीराते सांडी तरी चित्तेंद्रियांची तांडी। आपण पेया सवे काढी घेऊनी जाये। जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती। साये खेडे याची गती सूत्रतंतू। नाना मावळते नितपणे नेईजती लोकांची दर्शने। हे असो धृती पवने निगे जैसी। तेवी मनषष्ठा एया इंद्रिया ते धनंजया। ने देहराज सविया देहापासूनी। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। मग एथ अथवा स्वर्गी जेथ देह आपंगी। तेथ तैसीची भोगी मनादिके। जे माल्हवले या दिवा प्रभेसी जाये पांडवा। मग उजळी जे तेव्हा तैसाची फाके। परी ऐसिया या राहाटी अविवेकियाची ये दिठी। ए तुलेही हे किरीटी गमेची गा। जे आत्मा देहा आला विखो येणेची भोगिला। अथवा देहोनी गेला साचची ना। एरवी येणे आणि जाणे का करणे हा न भोगणे। हे प्रकृतीचे तेणे मानिले पै। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानौ वा गुणान्वितं। विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। परिदेहाचे मोटके उभे चेतना तेथ उपलभे। तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती। तैसीची तिया संगती इंद्रिये अर्थी वर्तती। ते या नाव सुभद्रापती भोगणे जेया। पाठी भोग क्षीण आपैसे देह गेले या ते न दिसे। एथ गेला गेला ऐसे बोभा तिगा। पै रुखू डोलतु देखावा तरी वारा वाजतु मानावा। रुखू नसे तेथ पांडवा नाही चिकाई। का आरिसा समोहर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे। तरी ते धवाची जाला मानिजे आधी नाही। का परता केले या आरिसा लोप झाला ते या आभासा। तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा। शब्द तरी आकाशाचा परिकपाळी पिटे मेघांच्या। का चंद्री वेगू अभ्राचा आरोपिजे। तैसे होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिये। ते निष्टंकी तिगा मोहे आंधळे ते। एथ आत्मा आत्मेयाच्या ठाई देखिजती देह धर्म देही। ऐसे देखणे ते पाही आन आहाती। ज्ञाने का जयांचे डोळे देखवनी नव्हती खोळे। सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे। तैसी विवेकाचे निपैसे जयांची स्फूर्ती स्वस्वरूपी बैसे। ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मे याते। जैसे तारागणी भरले गगन समुद्री बिंबले। परिते तुटोनी पडिले ऐसे न निवडे। गगन गगनीची आहे हे आभास तसे ते वाये। तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही। खळाळाची आलग बगी फेडोनी खळाळाच्या भागी। देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी। ना तरी डबर भरे सोसे सूर्य तो जैसा तैसाची असे। देह होता जाता तैसे देखती माते।
घटमठ घडले तेची पाठी मोडले, आकाश ते मांडले असतेची असे. तैसी अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, ये देहेची होते जाते जाणती पुढे. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतंतोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. चैतन्य चढे नावो हटे चेष्टविना चेष्टे, ऐसे ज्ञाने चोखटे जाणती ते. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा प्रमाण उगाणा घेईल. सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता, परितिये व्युत्पत्ती ऐसी विरक्ती नरिगे मानसी. तरी सर्वात्मका मजसी नोहेची भेटी, पै तोंड भरो का विचारा आणि हृदयी विषयासी थारा. तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी, वोसणते याचे वो आथी. बळे तुटती गा संसार ग्रंथी, की परिवसिली या पोथी वाचिली होय. नाना बांधवनिया डोळे लाविजती मुक्ता फळे, तरी ते यांचे ते कळे मोलमान. तैसा चित्ती अहंते ठावो, जिभे सकल शास्त्रांचा सरावो. ऐसे निकोडी एकी जन्मे जावो, न पविजे मी. जो एकुमी समजती व्यापकू असे भूत जाती, ऐकवतीये व्यक्ती रूप करू. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं, यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. तरी सूर्यासकट आघवी आहे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आदित्ये हे. जळ सोखून गेले या सविता, ओल्हांशू पुरवितसे मागवता. तये चंद्रिते पांडुसुता ज्योत्स्ना माझी, आणि दहन पचन सिद्धी करीतसे निरवधी. ते हुताशी तेजो वृद्धी माझी चिगा. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा, पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मीरिगाला असे भूतळी म्हणोनी नव्हे महाजळी. तिये पृथ्वीयेची ढेपुली विरेचिना, आणि भूते ही चराचरे धरीतसे अपारे. ते मीच धरी धरे रिगवनिया, गगनी मीच पांडुसुता. चंद्राचे निमिसे अमृता, भरला जाला चालता सरोवरू. ते थोनी फाकती रश्मिकर, ते पाट पेलोनी अपार. सर्व औषधींचे आगर भरी तुसे, ऐसे निसस्यादि सकळा. करी धान्य जाती रसाळा, दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. आणि निफजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन्न. जेणे जिरवनी समाधान भोगीति जीव, म्हणोनी प्राणी जाताच्या घटी. करोनी कंदावरी आगिठी, दीप्तू जठरू किरीटी मीच झाला. प्राणापानाचे या जोड भाती, फुंक फुंकोनिया अहोराती. आटितसे नेणो केती उदरा माझे, शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे. परिमीची गा चतुर्विधे अन्ने पची. एवं मीची आघवे जन, जनाचे मीची जीवन. जीवना मुख्य साधन वन्नीही मी. आता ऐसे यावरी काही, सांगो व्याप्तीची नवाई. येथे दुजे नाहीची घेई सर्वत्र मी. तरी कैसे न पावेखे सदाची सुखिये एके. एके तिये दुःखे क्रांते भूते. जैसी सगळीये पाटणी, सगळी दीप्ती दिवे लावणी. जालिया का न देखणी उरली एका. ऐसी हान उखिविखी करी तू आहासी मानसिकी. तरी तेही परियसनिकी शंका फेडू. पै आघवाची मी असे, येत नाही किर अनारिसे.
परिप्राणियाचे निउल्हासे बुद्धी ऐसी. जैसे एकाची आकाशध्वनी वाद्यविशेषी आनानी वाजावे पडिले भिन्नी नादांतरी. का लोकचेष्टी वेगळाल्या एकुच भानु उदेला तो आनानी परी गेला उपेगासी. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिणमले रूप माझे जीवा. अगा नेणा आणि चतुरा पुढा निळे याचा दुसरा नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागे. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोतीये व्याळी विख तैसा सज्ञानासी मी सुख दुःख अज्ञाना. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. पाथा सर्वांच्या हृदयदेशी अमुका हे बुद्धी ऐसी. स्फुरता हे अहर्निशी ते वस्तुगामी. परिसंता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येणे येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. जयाचे अहं विश्रमे आत्मरूपी. ते आपे आप देखोनी देखी मिया आत्मेने सदा सुखी. एथ मी वाचूनी अवलोकी आन हेतु असे. अगा सूर्योदयो झालेया सूर्यो सूर्ये पहावा धनंजया. देवी माते मी जाणावेया मीची हेतू. ना शरीर प्रियते सेविता संसार गौरव ऐकता. देही जयाची अहंता जडोनी ठेली. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्माच्या मार्गी. दुःखाचे या सेल भागी भागी होती. परिहेही होणे अर्जुना मज चितवते या अज्ञाना. जैसी जागृतीची हेतु स्वप्ना निद्रावशे. पै अभ्रे दिसु हारतला तोही तेणेच जाणो आला. तेवी मी निर्णवनी विखो देखिला मजची स्तव भूती. एवं निदेका जागणेया प्रबोधु हेतु धनंजया. ते विज्ञाना अज्ञाना जीवांचया मीची मूळ. म्हणोनी जैसा असे तैसे या मी निर्णवनी धनंजया. वेदू जाणो गेला तव तेया जालिया शाखा. तरी तीही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी. जैसा पूर्वापरा नदी समुद्र चिठी. आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी. जैसिया सगंधा आकाशी वातलहरी. तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत. तैते मीची करी यथावत प्रकटवनिया. पाठी श्रुती सकट अशेख जगहार पेजेथ निशेख. ते निजज्ञानही चोख जाणता मी. जैसे निदेले या जागीजे तेव्हा स्वप्नची हे किरणाही दुजे. परी एकत्वही देखो पाहिजे आपुलेची. तैसे आपुले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन. ते याही बोधा कारण जाणता मीची. तरी आगी लागले या कापुरा दाढलिपे ना वैश्वानरा. उरणे आथी नाही वीरा जिया परी. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जे बुडोनी जाये. तरी तैजे नाही किरणो हे आणि असेही ना. पै विश्व घेऊन गेला मागेसी ते या चोरा ते कोणुके गिवसी. जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धा ते मी. ऐसे जडा जडे व्याप्ती रूप करिता कैवल्यपती. ठीकेली निरुपहिती आपुल्या रूपी. तो आगवाची बोधू सहडंसा अर्जुनी उमटला कैसा. व्योमीचा चंद्रोदयू जैसा क्षीरार्णवी. का प्रतिभित्ती चोखटे समोहरील चित्र उमटे. तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदे बोधू. तरी बापू वस्तु स्वभावो फावे तव गोडिये थावो. म्हणोनी अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे. जे व्यापकपण बोलता
निरुपाधिक जे अनंता, स्वरूप प्रसंगता बोलिले देवे. ते एकवेळू अव्यंगवाणे, की जो कामज सांगणे. तेथ द्वारकेचा नाथ म्हणे, भले केले. पै अर्जुना आम्हासी वाडे कोडे, अखंडची बोलो आवडे. परी काही की जे न जोडे, पुसते तैसे. आज मनोरथासी फळ, जोडलासी तू केवळ. जे तोंड भरून निखळ, आलासी पुसो. जे अद्वैताही वरी भोगिजे, ते अनुभवीचे तू विरजे. जे पुसो निमज माझे, देतासी सुख. जैसा आरिसा असते या जवळा, दिसे आपण पेया आपुला डोळा. तैसा संवादिया तो निर्मळा शिरोमणी. तुवा नेणो निपुसावे, मग आम्ही परिसो बसावे. तो हा पाडू येथन मिरवे, सोयिरेया. ऐसे म्हणोनी आलंगिले, कृपादृष्टी अवलोकिले. मग माघवते बोलो आदरिले अर्जुनेसी. पै दोही ओठी बोलणे, दोही चरणी चालणे. तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. ऐसा भुलला देव मोहे, आलंगिला चिराहे ठाये. मग बिहाला म्हणे नोहे, आवडी हे. झाले इक्षरसाचे ढाळ, तरी लवण देणे हे किडाळ. जे संवाद सुखरसाळ, नासैल थिते. आधीची आम्हा या काही, नरनारायणासिने नाही. परी आता जिरो माझ्या ठाई, वेगुहा माझा. या बुद्धी सहसा, कृष्ण म्हणे वीरेशा. पाहेगा तुवा कैसा, प्रश्न केला. एत सगदगदे बोले, अर्जुनेजी म्हणितले. निरुपाधिक आपुले, रूप सांगा. एया बोला तो शारंगी, तेची सांगावे या लागी. उपाधी दोहो भागी, निरूपितुसे. पुसिले या निरुपहित, उपाधिक का सांगे येथ. हे कोणासीही अप्रस्तुत, गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे, एयाची नावलोणी काढणे. चोखाची शुद्धी तोडणे, कीडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, पाणी तव असे आईते. अभ्रची जावे गगनते, सिद्धची की. वरील कोंडे याचा गुंडाळा, झाडून केले या वेगळा. कणू घेतावरी निर्वाळा, असे काही. तैसा उपाधी उपहिता, सेवटू जेथ विचारिता. ते कोणा तेही न पुसता, निरुपाधिक. जैसे न संघणे न वरी, बाळापतिसी रूप करी. देवी बोलूनि माले पणेवरी, अचर्चा ते. तैसे सांगणे या जोगे नव्हे, तेथीचे सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्षण हे, बोलिले आधी. पाडिवे याची चंद्ररेखा, निरुती देखावे या शाखा. दाविजे तेवी औपाधिका, बोलिया या. द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते. मग तो म्हणेगा सव्यसाची, पै ये संसार पाटणीची. वस्ती सविया ठायाची, दुपुरुखी. जैसे आघवाची गगनी, नांदते दिवो राती दोनी. तैसे संसार राजधानी, दोनीची हे. आणि कुही तिजा पुरखू आहे, तो या दोहोचे नाव नसाहे. जो उदयला गावे सिखाये, दोहो ते येया. परिते तव गोठी असे, आधी दोनीची हे परिसे. जे संसार ग्राम वसे, आले असती. एक अंध वेडा पंगू, येरु सर्वांगी पुरता चांगू. परिग्राम गुणसंगू, घडला दोघा. ते या माझे एका नावक्षरू, येरा नाव म्हणती अक्षरू. इही दोहीच परिसंसारू, कोंदला असे. आता अक्षरुतो कवणू, अक्षरुतो क्यों लक्षणू. हा अभिप्रावो संपूर्णू, विवंचुगा. तरी महदहंकारा, लागवनी पाधनुर्धरा. तृणांतीचे आपागोरा, वेरी पैगा. जे काही साने थोर,
चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धीसी. जे तुले पाच भूती घडते ते नावा रूपासी येते. गुणत्रयाच्या पडते कामठाजे. भूताकृतीचे नाणे घडे भांगारे जेणे. कालासी झू खेळणे जिही कवडा. जाणणे निविपरीते जे जे काही जाणीजते. ते प्रतिक्षणी निमते हो उनिया. अगा काढवनी भ्रांतीचे दांग उभिले सृष्टीचे आंग. हे असो बहुवे जग जया नाव. पै अष्टधा भिन्न ऐसे दाविले प्रकृती मीसे. जे क्षेत्रद्वारे सत्तिसे भागी केले. हे मागिले सांगो केती अगा आताची प्रस्तुती. वृक्षाकार रूपाकृती निरूपिले. ते आघवेची साकार कल्पूनी आपण या पुर. झाले असे तदनुसार चैतन्यची. जैसा कुहा आपणची बिंबे प्रतिबिंब पाता सिंह क्षोभे. मग क्षोभले निसमारंभे घाली तेथ. का सलिली असतची असे व्योमतळी वरी बिंब पैसे. चैतन्य द्वैत हो उनितैसे द्वैत घे पै. अर्जुना गा या परी साकार कल्पवनी पुरी. आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. पै स्वप्नी सेजारू देखिजे मग पहुडावे या पैसुकीजे. तैसे पुरी शयनगा जाणीजे आत्मे यासी. पाठी तिये निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे. अहम मम आधीचे निथोरे वोसणाये सदा. हा जनकु हे मज माता हा मी गौरुहीनु पुरता. हे पुत्र वित्तकांता माझे चिना. ऐसे या वेंघवनी स्वप्ना धावतु भव स्वर्गाच्या राना. ते या चैतन्या नाव अर्जुना क्षरुपुरुखू. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नावे जे आते बोलणे. जगी जीवू का म्हणणे जिये दशेते. जो आपुले निविसुरे सर्व भूतवे अनुकरे. तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुष नावे. जे जो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरता. वरी देहपुरी निदेजता पुरुष नाव. आणि क्षरपणाचा नाथिला आळूया ऐसेनी आला. ती उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीच्या उदका सरिसी उदाळे चंद्रिका. तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. का खळाळू मोटका सोसे आणि चंद्रिका तेही भ्रंशे. तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिक तू. ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व एयाते जोडे. तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाव. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षरुपुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी. तरी अक्षरू जोगा दुसरा पुरुष पै धनुर्धरा. तो मध्यस्थु गिरिवरा मेरु जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी हीन भेदे तिही भागी. तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी पडे नाजो. का यथा ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे. ऐसे निखळजे निर्णणे ते तेची रूप. पासुता हे भाष जाये का घटभांडादिकही नोहे. ते या पिंडा ऐसा आहे मध्यस्थु जो. पै आटळवनी झाले या गारा मग तरंगाना नीरा. ते या उदकानुकारा ऐसी दशा. पार्था जाणणे तरी बुडे परिस्वप्न काही न मांडे. तैसिये निदे सांगडे निहाळीजे. विश्व आघवे मावळे आणि आत्मबोधू नवजळे. तिये अज्ञान दशे केवळे अक्षरु नाव. सकळाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरले अवसे. रूप जाण तैसे असे अक्षराचे. पै सर्वोपाधिनाशे हे जीवदशा जेथ पैसे. फळपाकांती जैसे झाड बीजी.
तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ ते आतेची अव्यक्त बोली जेगा जे आसिका बीज भावो वेदांते केला ऐसा आवो तो ते या पुरुषा ठावो अक्षराचा जेथोनी अन्यथा ज्ञान फाकवनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जीवत्व जेथोनी किरीटी विश्व उठविताची उठी ते उभय भेदाची मिठी अक्षरू पुरुषो ये वृक्षरू पुरुषजनी देही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था दोनी विया लागा पै अज्ञानघन सुषुप्ती ऐसी ऐसी जे ख्याती या उणीवे प्राप्ती ब्रह्माची जे साचची पुडती वीरा जरी नये हा स्वप्न जागरा तरी ब्रह्मभावो साचो कारा म्हणो येता येर प्रकृती पुरुषे दोनी अभ्रे झाली तिये गगनी आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिली जिये हे असो अधोध शाखा एया संसार रूपा रुखा मूळ ते जाण पुरुखा अक्षराचे हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणेची निजे मायापुरी पहुडीजे तेणेही बोले आणि विकारांची वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेणिजे तिये माझारी ते सुषुप्ती हा म्हणून पा आपैसे क्षरणे या नसे आणि कहीची हान नासे ज्ञाना उणे एया लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांतांचा ऐसे जीव कार्य कारण जया माया संगू विलक्षण अक्षरू पुरुष जाण चैतन्य ते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः आता अन्यथा ज्ञानी दोन्ही अवस्था जिया जनी तिया हारपती गाघनी अज्ञान तत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडाले या ज्ञाने कीर्तिमुखत्व केले या जैसा वन्ही काष्ट जाळवनिया स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपणही वस्तू होऊन ठेले ऐसे जाणणे नवीन उरले जाणते जे ते तोगा उत्तम पुरुखू जो तृतीयो का निष्कर्षू दोही ही हुनी आणिकू आदिला जो सुषुप्ती आणि स्वप्ना पासवनी बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचेची का रश्मिहान मृगजळा पासवनी अर्क मंडळा अपाडू ते विवेगळा उत्तमुगा हे ना काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरा पासवनी अनुचितो पै ग्रासोनी आपुली मर्यादा एक करी नदी नदा कल्पांतीचा उदावादा एकार्णवाचा तैसे स्वप्न ना सुषुप्ती ना जागराची गोठी आथी जैसी गिळली दिवो राती प्रलय तेजे मग आपण ना दुजे असे नसे हे नेणिजे अनुभव ही निर्बुजे बुडाला जेथ ऐसे से जे आथी काही ते तो उत्तम पुरुष पाही जे जो परमात्मा इही बोलिजे नामी तेही एथन मिसळता बोलिले जीवत्वे पांडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडिये किजे तैसे विवेकाची एकाठी उभे ठेले या किरीटी परावराची या गोठी करणे वेदा यस्मात् क्षरमती तोह मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः म्हणोनी पुरुष क्षराक्षर दोन्ही देखोनी अवर एया ते म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवेरी
सूचिजे गा अवधारी पुरुषोत्तमो. एरवी न बोलणे निबोलणे, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे. काहीची न होऊनी होणे, जे वस्तुगा सोहम तेही अस्तवले. जेथ सांगते सांगणे जाले, दृष्टत्वेसीची विराले दृश्य जेथ. आता बिंबा आणि प्रतिबिंबा, माझी कैसी म्हणो नये प्रभा. बिंबवनी काईसे नाही लाभा, जाए चिना. का घ्राणा आणि फुला दोही, धृती माझारिलिये ठाई. न दिसे तरी नाही, बोलो नये. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग ते कोण म्हणे काही आहे. हे अनुभवे तेची पाहे, रूप ते या. जो प्रकाशे विण प्रकाशू, जो ईशितव्ये विण ईशू. आपणे नची अवकाशू, वसवितुसे जो. जो नादे ऐकिजत नादू, स्वादे चाकिजत स्वादू. जो भोगिजत असे आनंदू, आनंदेची. सुखासी सुख जोडले, तेज तेजा सापडले. शून्यही बुडाले, शून्य जिये. जो पूर्णतेचा परिणामू, पुरुषगा सर्वोत्तमो. विश्रांतीचाही विश्रामो, विराला जेथ. जो आकाशाहूनी परता, ग्रासा ते ग्रासू करिता. जो बहुते पाडे बहुता, पासवनी बहु. पै नेणते या प्रती, रूपेपणाची प्रतीती. रूपे न हो उनिशुक्ती, दावी जेवी. का नाना अलंकार दसे, सोने न लपत आले असे. विश्व न होऊनिया तैसे, विश्व जो धरी. हे असो जळा आणि तरंगा, नाही सिनाने पण जेविगा. तेवी दिसता प्रकाश जगा, आपण चिजो. आपुले या संकोच विकासा, आपणची रूप वीरेशा. हा जळी चांदू हा न जैसा, समग्रुगा. तैसा विश्वपणे काही होये, ना विश्वलोपी केही जाये. जैसा रात्री दिवसे नोहे, द्विधा रवी. तैसा कहीची कोणी कडे, कैसे निही वेची न पडे. जेयाचे का सांगडे, जेयासीची. जो आपण पेची आपणे या, प्रकाशित असे धनंजया. काही बहु बोलो जेया, नाही दुजे. तो गामी निरुपाधिको, क्षराक्षरोत्तमो एकू. म्हणोनी म्हणे वेदुलोकू, पुरुषोत्तमो. यो मामेवमसम्मूढो, जानाति पुरुषोत्तमं. स सर्वविद् भजति मां, सर्वभावेन भारत. परि हे असो ऐसे या, पुरुषोत्तमा ते धनंजया. जाणे जो मजगा पाहालेया, ज्ञान मात्रे. चेईलेया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होये स्वप्न. तैसे स्फुरते जेया त्रिभुवन, वावो झाले. का हाती घेतली माला, फिटे सर्पभासेचा काटाळा. तैसा माझे निबोधे टवाळा, नागवेजो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे. तेवी मी जाणवनी जेणे, वाळीला भेदू. मग सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एक स्वतः सिद्धू. जो आपणे नसी भेदू, नेणवनी जाणे. तेणे सर्व जाणितले, हेही म्हणणे थे कुले. जे ते या सर्वत्रही फावले, द्वैत नाही. म्हणोनी माझे या भजना, उचित तोची अर्जुना. गगन जैसे आलिंगना, गगनाचे या. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरपणे. का अमृतची हो ऊनी मिळणे, अमृती जेवी. साड पन्हरा मिसळावे, तरी पन्हरेची हो आवे.
तेवी मी झाले या स्वभावे भक्ती माझी. हा गा सिंधुसी आनी होती, तरी गंगा कैसे निमिळती. म्हणून मी नो हता भक्ती अन्वयो आहे. ऐसे या लागी सर्वी प्रकारी, जैसा कल्लोळू सागरी. तैसा माते अवधारी भजिन लातो. सूर्या आणि प्रभे एक वंकय जेणे लोभे. तोची पाडू मानू लाभे भजना ते या. आता अर्जुना हे चिकेती, बोलावे गा तुझ प्रती. जाण सर्व भावे भक्ती भजिन लातो. इति गुह्यतमो शास्त्र मिदमुक्तं मया नघ. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. आता ऐक बापा अर्जुना, पुण्यपुरुषा निधाना. एया उत्तम गुह्य ज्ञाना तूची योग्यू. म्हणून सकल शोधवनी उत्तम गुह्य निवडूनी. अर्पिले तुझ्या कानी एकांत वशे. साचची बोलाचे नो हे शास्त्र, पै संसारू जीणते हे शस्त्र. आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरे ये. परी तुझ पुढा सांगितले, ते अर्जुना ऐसे झाले. जे गोप्य धन काढिले माझे आजी. मग चैतन्य शंभूच्या माथा, जो निक्षेप होता पार्था. ते या गौतमो जालासी आस्था निधी तुगा. चोखटिवा आपुलिया पुढिला उगाणा घेयावया. दर्पणाची परी धनंजया केली आम्हा. हारतले दाऊनी जैसा, मागुसरे वीर विलासा. ज्ञानी कळसु वेंघे तैसा कर्म प्रासादा. म्हणून ज्ञानी या पुरुषा, कृत्य करू सरले देखा. ऐसे अनाथांचा सखा बोलिला तो. ते गोठी आई कौनिकानी, पार्थू उचंबळला मनी. मिठी कृष्ण चरणी घालून ठेला. तव कृष्ण कृपा सिंधू, देखोनी पार्थाचा बोधू. ते या पूर्णानंदाचा आनंदू उचंबळला. मग अर्जुना तेच हू करी, उचलूनी सुखलहरी. आलिंगी हृदय परी वेळोवेळा. ते नरनारायण गुरुशिष्य दोघे जण. द्वैत सांडूनी संपूर्ण अद्वयानंद घन. जैसा सागरू नदी नद, एकत्र झाले या विशद. द्वैतपणाचा भेद निगवनी जाये. तैसे श्रीकृष्णार्जुन झाले अद्वयी लीन. तव देवो होईल आन म्हणून बिहे. मग तो वेगु जिरवी, द्वैताचे पडपलावी. सखया म्हणून आळवी ऐके पैगा. ते श्रीकृष्ण वदनामृत, पार्था भरून असे वोसंडत. मग व्यास कृपा येत संजयासी. तो धृतराष्ट्राराया, सूतसे पान करावेया. म्हणून जी वृत्तांतुतेया नोहेची भारी. एरवी गीता श्रवणावसरी, आवडो लागला अनधिकारी. परिशेखी तोची उजिरी पातला भली. जेव्हा द्राक्षिये दूध घातले, तेव्हा वायाची गेले गमले. परिफळ पाकी दोणावले देखिले जेवी. तैसी हरिवक्त्रीची अक्षरे, संजये सांगितली आदरे. जे अंधुतो अवसरे सुखिया झाला. ती येची मराठे निविन्यासे, उन्मेखे ठसे ठोमसे. मिया जाणे नेणे तैसे निरूपिले. सेवंतिये अशेष काही, आंग पाता विशेष नाही. परिसौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणिजे. तैसे घडते प्रमेय घेईजे, न्यूनते ते मजदे इजे. जी नेणणे हेची सहजे रूपकी बाळा. परी नेणते जरी होये, तरी देखवनी बापू माये. हरिखू केही न समाये चोज करीती.
तैसे संत माहियेर माझे, तुम्ही मीनले या मी लाडे जे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी. आता विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अंगीकारू वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15 अध्यायः.